ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. काल आपण ऐकलं की रुक्मिणीने पाठवलेलं 7 श्लोकांचं पत्र श्रीकृष्णांच्या आज्ञेवरून त्या ब्राह्मण देवानी वाचायला सुरुवात केली. श्रुत्वा गुणान् भुवसुंदर शृण्वतां ते निर्विश्य कर्णविवरैर्हर्तोऽगतापम् रूपं दृशां दृशिमताम् अखिलार्थलाभम् त्वय अच्युता विशति चित्तम अत्रपं मे. रुक्मिणी म्हणते, हे त्रिभुवन सुंदरा, ऐकणाऱ्याच्या कानांमार्फत आपले गुण ज्याच्या हृदयात प्रवेश करून त्याचा त्रिविध ताप दूर करतात, तसंच जे आपले रूप डोळे असणाऱ्या जीवांच्या डोळ्यांना सर्व पुरुषार्थ प्राप्त करून देते, असे आपले गुणसौंदर्य वर्णन ऐकून, हे अच्युता, संकोच सोडून माझ्या चित्तानं आपल्या ठिकाणी प्रवेश केला आहे. हा श्रवणाचा परिणाम आहे. भागवतातला दुसरा स्कंध साधन काय तर श्रवण हेच सांगतो. श्रवणानं कानावर नुसतं पडून हळूहळू जे काही श्रवण केलंय त्याचा आपण विचार करायला लागतो. सतत ऐकून ऐकून त्याच्याबद्दल आपल्याला प्रेम वाटायला लागतं. प्रेम वाटायला लागलं की मग तेच तेच पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं, तेच बोलावं वाटतं, त्याचं चिंतन करावं वाटू लागतं. त्याच्याबद्दल ममत्व निर्माण होतं. त्याच्याबद्दलच ऐकावं, बोलावं, पाहावं, चिंतन करावं असं वाटायला लागतं. राजा भीष्मकच्या दरबारामध्ये येणाऱ्या अतिथींच्याकडून, ऋषींच्याकडून, ज्येष्ठांच्याकडनं, मुलींच्याकडनं, सर्वांच्याकडनं भगवान श्रीकृष्णांचं जे गुणवर्णन, लीलावर्णन, चरित्रवर्णन सतत ऐकून रुक्मिणीच्या मनामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या बद्दल स्नेह निर्माण झाला. तो स्नेह हळूहळू दृढ झाला. दृढ झालेला स्नेह दृढतर झाला. नंतर तो दृढतम झाला. प्रत्येक श्रवणाच्या वेळी नवीन नवीन अर्थबोध होतो. श्रवणाची गोडी लागते. श्रवणाची लालसा वाढतच जाते. त्याला अपूर्व श्रवणविधी म्हणतात. याच श्रवणानं रुक्मिणीच्या मनात श्रीकृष्णांच्या बद्दल नितांत प्रेम वाढलं आणि हेच आपल्यासाठी योग्य वर आहेत असं तिच्या लक्षात आलं. म्हणूनच तिनं सर्व संकोच बाजूला ठेवून आपल्या चित्तानं श्रीकृष्णांच्या मनामध्ये प्रवेश केलेला आहे. हे मुकुंदा, पुरुषोत्तमा, कुल, शील, स्वभाव, सौंदर्य, विद्या, वय, द्रव्य अशा कोणत्याही बाबतीत अद्वितीय असलेल्या आणि सर्वांचं मन मोहिवणाऱ्या आपल्याला कोणती कुलवती आणि धैर्यशील अशी श्रेष्ठ कन्या विवाहकाली पती म्हणून वरणार नाही. म्हणूनच हे प्रभू, मी आपल्याला पती म्हणून वरलं आहे. मी माझं सर्वस्व आपल्याला अर्पण केलं आहे. आपण येथे येऊन माझा पत्नी म्हणून स्वीकार करा. हे कमलनयना, आपल्यासारख्या वीराचा हा भाग सिंहाचा वाटा कोल्ह्यानं न्यावा, तसा शिशुपालानं येऊन पळवू नये. अशा रीतीनं रुक्मिणीनं प्रथम प्रेम प्रकट केलं आणि आपल्याला कसं घेऊन जावं याची योजना सुद्धा भगवंतांना कळवलेली आहे. ती म्हणते, हे अजिता, विवाहाच्या आदल्या दिवशी आपण आमच्या राजधानीमध्ये गुप्त रूपानं या आणि नंतर सेनापतींसह शिशुपाल आणि जरासंघाची सेना बळानं उद्ध्वस्त करून टाका आणि आपल्या शौर्याचं मोल देऊन राक्षस विधीनं माझं पाणी ग्रहण करा. आपण जर असा विचार करत असाल की अंतःपुरात असणाऱ्या माझ्याशी बंधूंना न मारता विवाह कसा करावा, तर मी आपणास एक उपाय सांगते. विवाहाच्या आदल्या दिवशी कुलदैवतेचं दर्शन करण्यासाठी एक मोठी मिरवणूक निघते. ती मधून नववधूला नगराबाहेरच्या गिरिजादेवीच्या मंदिरात जावे लागते. श्रीकृष्णाला कसं मी प्राप्त होईन याचा उपाय सांगून ती शेवटी विचार करते, कदाचित हे एकतर्फीच प्रेम असेल तर. जर कृष्ण आलेच नाहीत
तर मग काय करायचं? म्हणून ती निर्वाणीचं सांगते, मी जर आपला तो प्रसाद प्राप्त करू शकले नाही, तर व्रते करून शरीराला कृश करून प्राणत्याग करीन. मग आपल्या कृपेसाठी शेकडो जन्म का घ्यावे लागेनात? ब्राह्मणाने पूर्ण पत्र वाचलं आणि म्हणाला, हे यदुश्रेष्ठा, रुक्मिणीचा हा अत्यंत गुप्त असा संदेश मी आपल्याला सांगितला. त्या संबंधाने जे काही करायचं असेल त्याबद्दल विचार करून ताबडतोब त्यानुसार वागावे. शुकमुनी म्हणतात, राजन, रुक्मिणीचा हा संदेश ऐकून श्रीकृष्ण ब्राह्मणाचा हात हातात घेऊन हसत हसत म्हणाले, माझंही मन तिच्यातच लागल्यामुळं मला रात्री झोप सुद्धा लागत नाही. सर्वांना पराभूत करून मी जरूरच तिला घेऊन येईन. रुक्मिणीचा विवाह मुहूर्त जाणून श्रीकृष्णाने सारथ्याला आज्ञा केली की दारुका ताबडतोब रथ जोड. श्रीकृष्णाने ब्राह्मणाला अगोदर रथात बसवलं आणि नंतर आपण बसले आणि त्या वेगवान घोड्यांच्या साह्याने एका रात्रीत काठेवाडातून विदर्भ देशाला येऊन पोचले. श्रीकृष्ण एकटेच आलेले समजताच भीष्मकानं त्यांचं मोठं स्वागत केलं. यथायोग्य त्यांची निवासाची व्यवस्था केली. श्रीकृष्ण आपल्या नगरात आलेले समजताच अनेक नगरवासीय त्यांच्या दर्शनासाठी आले. नंतर म्हणू लागले की श्रीकृष्णच रुक्मिणीला अनुरूप असा वर आहे, त्याच्याशीच रुक्मिणीचा विवाह झाला पाहिजे. इकडं बलराम दादांच्या लक्षात आलं की कृष्ण एकटाच तिकडं गेलेला आहे. त्यांनी ओळखलं की अनेक दुष्टराजे सैन्यासह तिथे एकत्र आलेले, तेव्हा आपणही जाऊन तिथं बघावं. श्रीकृष्णाला ते सर्वजण मिळून सुद्धा काही करू शकणार नाहीत हे ठाऊक असलं तरी अत्यंत आत्मीयतेमुळे, प्रेमामुळं काही दगाफटका होऊ नये म्हणून बलरामदादा त्वरित कौंडिण्यपुरात निघाले आणि वेशीवरच थांबले. इकडं रुक्मिणी श्रीकृष्णांची आतुरतेनं वाट पाहत होती. पाठवलेला ब्राह्मण अजूनही परत आलेला नव्हता, त्यामुळे ती चिंतातूर झालेली होती. अधीरपणे ब्राह्मणाची वाट बघता बघता रुक्मिणीला नगराबाहेरील मंदिरात जायची वेळ झाली. तिच्या सख्या तिचा शृंगार करत होत्या. तेवढ्यात पाठवलेला तो ब्राह्मण तिनं पाहिला. ब्राह्मणाचा चेहरा प्रफुल्लित आणि निश्चिंत आहे, यावरून आपलं काम झालेलं आहे हे ओळखून प्रसन्नपणे हातानं आणि नेत्रकटाक्षानं ब्राह्मणाला तिनं विचारलं. तेव्हा हात जोडून ब्राह्मणाने सांगितलं, श्रीकृष्ण येथे आलेले असून तुम्हाला घेऊन जाण्याची सत्यप्रतिज्ञा त्यांनी केलेली आहे. हे ऐकताच अत्यंत आनंदानं रुक्मिणी ब्राह्मणाला देण्यायोग्य वस्तू बघायला लागली, पण तिला देण्यायोग्य वस्तू न दिसल्यामुळं रुक्मिणीने कोपरापासून हात जोडून ब्राह्मणाला नमस्कार केला. तेव्हा साक्षात लक्ष्मीचा कोपरापासून हात जोडून नमस्कार झाला म्हणजे आपल्याला जगातील सर्व संपत्तीच मिळाली असं समजून तो ब्राह्मण कृतकृत्य झाला. रुक्मिणी ज्या मार्गानं देवीची पूजा करायला जाणार होती त्या मार्गावर अनेक शस्त्रसज्ज सैनिक उभे होते. पूजेची वेळ होताच रुक्मिणी आपल्या सख्यांच्यासह मंदिराकडे निघाली. देवीची पूजा करून तिनं श्रीकृष्णच आपल्याला पती म्हणून प्राप्त व्हावा असा वर मागितला. पण तिचं लक्ष सतत मंदिराबाहेरील रस्त्यावर गरुडध्वज आहे का याकडेच होतं. पूजा करून उठल्यावर तिनं सभोवती नजर फिरवली आणि तिला गरुडध्वज असलेला रथ दिसला. तेव्हा अत्यंत आनंदानं ती मंदिराच्या पायऱ्या उतरू लागली. रुक्मिणी पूजा करून पायऱ्या उतरू लागली तेव्हा तिचं अद्भुत सौंदर्य पाहून अत्यंत मोहित लुब्ध झालेले राजे कामांध झाले. अनेक कामांध राजे रुक्मिणीच्या अवयवांचं, सौंदर्याचं कामुक भावनेनं मोठमोठ्यांदा वर्णन करायला लागले. त्या राजांच्या कामुक वर्णनानं रुक्मिणी मनोमन संतापली. खरं म्हणजे सर्व ही आपलीच मुलं असून सुद्धा मातेकडे असं कामुक भावनेनं बघतातच कसे, याचा तिला अत्यंत राग आला
आणि तिच्या दृष्टीतून असं तेज बाहेर प्रकटलं की त्या तेजाने ते सर्व राजे मूर्छित झाले. रथातून, घोड्यावरून, हत्तीवरून ते मूर्छित राजे खाली पडले. त्यांची शस्त्र गळून पडली. इतक्यात रुक्मिणीची दृष्टी गरुडध्वज रथातील श्रीकृष्णांच्यावर गेली. अत्यंत कौशल्याने श्रीकृष्णाने तो रथ मंदिराच्या पायरीला लावला. त्या क्षणी रुक्मिणीने पुढे केलेला हात श्रीकृष्णाने धरला व रुक्मिणीला रथात ओढून बसवलं आणि रथ त्वरेनं द्वारकेला निघाला. जमिनीवर पडलेले राजे कपडे झटकत झटकत उठले आणि मला चक्कर कशी काय आली, मी तेजानं दिपूनच कसा गेलो, असं म्हणायला लागले. तेव्हा त्यांना सैनिकांच्याकडून श्रीकृष्णाने रुक्मिणीचं हरण केलं हे समजलं आणि सगळ्यांना अत्यंत आश्चर्याचा धक्का बसला. जरासंघ, शाल्व, दंतवक्त्र, शिशुपाल आणि त्यांच्या सर्व सेनेनं श्रीकृष्णाचा पाठलाग सुरू केला. पाठलाग करणारी प्रचंड सेना पाहून रुक्मिणी मनोमन धास्तावली. तेव्हा श्रीकृष्ण हसून तिला धीर देत म्हणाले की, प्रिये, मी बलवान आहेच, पण तुझी साथ लाभल्यामुळं माझं बल शतपटीनं वाढलेलं आहे. तेवढ्यात बलरामानं श्रीकृष्णांच्या मागं धावणारी सेना पाहिली आणि त्वरित आपल्या सेनेला आक्रमणाचा आदेश दिला. काही वेळातच बलरामाने जरासंघ, दंतवक्त्र, शाल्व, पौंड्रक सेनेचा विनाश केला. त्यामुळं सर्व राजे पळून निघाले. शिशुपाल रडायला लागला. जरासंघानं त्याला धीर दिला आणि म्हणाला, बायकांच्या प्रमाणे रडू नकोस, ही रडायची वेळ नाही. श्रीकृष्ण एकटा असता तर मी त्याला हरवलं असतं, पण त्याच्यासोबत बलराम आहेत. बलरामांना जिंकणं सोपं नाही आहे. शिशुपाला, पळ, जीव वाचव. जिवंत राहिलास तर रुक्मिणीपेक्षा सुंदर मुली तुला मिळतील. पळ. रुक्मी मात्र त्वेषानं लढत असताना त्याच्या सर्व सेनेला नष्ट करून श्रीकृष्णानं रुक्मीला पकडून बांधलं. ते पाहून रुक्मिणीला फार वाईट वाटलं. तेवढ्यात बलराम दादा तिथं आले आणि त्यांनी श्रीकृष्णाच्या बंधनातील रुक्मीला बंधनमुक्त केलं. रुक्मिणीचं सांत्वन केलं आणि कृष्णाची कान उघडणी केली. तेव्हा अपमानित झालेला रुक्मी आपल्या नगरीत परतला नाही. त्यांनी भोजकट नावाचं नगर वसवलं आणि तो तिथंच राहिला. रुक्मिणीला परत आणेन आणि अपहरण करणाऱ्या कृष्णाचा सूड घेतल्यानंतरच आपल्या नगरात प्रवेश करीन, अशी त्यांनी प्रतिज्ञा केली आणि भोजकट नगरातच तो राहिला. सूडबुद्धीनं जळफळाट करीत तो राहिला. जेव्हा श्रीकृष्ण, बलराम, रुक्मिणीसह द्वारकेत आले तेव्हा सर्वांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. ब्राह्मणांना बोलून श्रीकृष्ण रुक्मिणीचा विवाहाचा मुहूर्तही काढला. श्रीकृष्णाने आपल्या पहिल्या विवाहासाठी नंदबाबा, यशोदा मैया, गोपींना उद्धवांकडून आमंत्रण पाठवलं. पण नंदबाबांनी विचार केला, इतक्या वर्षात कान्हा इकडं फिरकला सुद्धा नाही, तर मग आपणच तिकडं कशाला जायचं. कान्हाच्या लग्नाच्या प्रित्यर्थ मी इथंच सर्वांना भोजन घालेन. नंदबाबांचं मनोगत श्रीकृष्णाने जाणलं. तेव्हा श्रीकृष्ण स्वतःच गोकुळात आले आणि मैया, बाबा, तुम्ही माझ्या लग्नाला द्वारकेला चला, असा आग्रह केला. पण कुणीच जायला तयार होईना. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, ठीक आहे ना, मी लग्नच करणार नाही. मी तुमची सेवा करायला आयुष्यभर अविवाहितच राहीन. हे ऐकताच नंदबाबा आणि यशोदामय्या समजावू लागले, अरे असं करू नकोस, तू लग्न करून सुखानं राहा. तेव्हा तुम्ही जर सर्वजण लग्नाला येणार असाल तरच मी लग्न करेन. असं सांगितल्यावर मात्र सगळ्यांचा नाईलाज झाला. सर्वजण कृष्णासह द्वारकेला विवाह करता आले. श्रीकृष्ण रुक्मिणीचा विवाह मार्गशीर्ष पंचमीला झाला. श्रीकृष्ण रुक्मिणीचा विवाह पाहता पाहता गोपी पवित्र झाल्या. भगवंतांचं स्मरण करत करत गोपींनी प्राणत्याग केला. गोपींच्या पवित्र देहाचं गोपीचंदन झालं आणि गोपींच्या देहातून जे जल प्रवाहित झालं त्यातून गोपी सरोवर बनलं. अशा रीतीने भगवान श्रीकृष्णांचा पहिला विवाह संपन्न झाला.
गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ.